ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांची करगणी येथे पीडित कुटुंबाला भेट, तर पोलिसांना योग्य तपास करण्याची विनंती। 2 दिवसापूर्वी करगणी येथील सायली सरगर या अल्पवयीन विद्यार्थिनीनं तिच्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आल्यानंतर कुटुंबियांनी सदर विद्यार्थिनीवर गावातीलच 4 जणांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार करून ब्लॅकमेल केल्यामुळे आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं होतं। यानंतर भाजपच्या पदाधिकारी नीता केळकर यांनी मंगळवारी पीडित कुटुंबाच्या घरी भेट दिली होती, तर बुधवारी भाजपच्या पदाधिकारी ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांनी पीडित कुटुंबाच्या घरी भेट देऊन झालेल्या घटनेबद्दल माहिती घेतली व त्यानंतर थेट आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये येऊन पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनय बहिर यांना सदर घटनेमध्ये गंभीरतेने तपास करण्याबाबत विनंती केली आहे। यावेळी ॲडव्होकेट स्वाती शिंदे यांच्यासोबत करगणीच्या सरपंच सुरेखा होनमाने, भाजप महिला मोर्चाच्या पदाधिकारी अश्विनी कासार, पूजा होनमाने, लीना सावर्डेकर, अमोल सरगर, दत्ता पोकळे, श्रीधर घाडगे इत्यादी। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली। सोमवारी सकाळी म्हणजे पहाटे एका शालेय 16 वर्षीय अल्पवयीन मुलीनं आपला जीव गमावला। तिने स्वतःला गळफास लावून आपला जीव दिला आणि त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये एक खळबळ माजलेली आहे। या बाबतीमध्ये तिला ज्या गावातल्या 4 गुंडांनी ज्या पद्धतीनं मानसिक आणि शारीरिक त्रास दिला, तिच्यावर जो अन्याय झाला, त्याचप्रमाणे जे शारीरिक शोषण झालं त्याचे व्हिडिओ काढण्यात आले आणि ते व्हिडिओ बाहेर व्हायरल करू अशी धमकी देण्यात आली। त्याचबरोबर त्याच्यातील असणारा जो राजू गेंड हा मुख्य आरोपी आहे, मुख्य सूत्रधार आहे। त्यांनी इतर त्याच्या मित्रांना त्यांच्या समवेत शारीरिक संबंध ठेव यासाठी दबाव आणला। तिच्या बहिणीनं या सर्व बाबी मला समजावून सांगितलेल्या आहेत। मी आत्ताच तिच्या घरी गेलेली आहे, तर घरी जाऊन भेट दिली असता अत्यंत दुर्दैवी अशी घटना आहे। अत्यंत हुशार चांगली खेळाडू जी शाळेत 10वी मध्ये शिकत होती, या अल्पवयीन मुलीला फूस लावून ज्या पद्धतीनं तिच्याशी वागणूक झालेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे। हा राजू गेन, त्याचप्रमाणे रामदास गायकवाड, रोहित खरात आणि अनिल काळे अशा 4 आरोपी आहेत। या ठिकाणी पोलीस प्रशासनाने या 4ही नराधमांचे मुसके आवळलेले आहेत आणि ज्या पद्धतीनं अल्पवयीन असल्यामुळं पोक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच पद्धतीनं BNS अंतर्गत 108 देखील दाखल झालेला आहे, कारण का तिला गळफास लावून घेण्यासाठी या लोकांनी प्रवृत्त केलेला आहे। यातला रिपोर्ट ताबडतोब मिळावा। या ठिकाणी मी आज पोलीस निरीक्षकांना भेटलेली आहे, त्यांना सर्व बाबी सांगितलेल्या आहेत। मला एवढंच म्हणायचं आहे, जी घटना घडलेली आहे, ज्या घटनेमध्ये या 4 नराधमांनी गुंडांनी या मुलीच्या बाबतीत जे केलं ते इतर मुलींच्या बाबतीमध्ये झालेलं आहे का याची तपासणी झाली पाहिजे। या 4 नराधमांच्या व्यतिरिक्त गावातील इतर लोकांचा त्याच्यामध्ये समावेश आहे का हे बघितलं पाहिजे आणि याची ही जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये गेली पाहिजे। लवकरात लवकर याचं चार्जशीट दाखल झालं पाहिजे। आज त्याच गावातून घरातून मी आपले पोलीस अधीक्षक संदीप घुगे साहेबांना देखील फोन केला होता। या बाबतीमध्ये कठोर अशा तपास करण्यासाठी त्यांनी राजश्री कांबळे या नावाची महिला अधिकारी दिलेली आहे। आयोग बदललेला आहे आणि त्यानंतर होणारा तपास हा व्यवस्थित केला जाईल आणि या मुलीला न्याय दिला जाईल असं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलेलं आहे आणि नक्की आपण येणाऱ्या काळामध्ये याचा पाठपुरावा करू। आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी पाठपुरावा करतील आणि सायली हिला खरी श्रद्धांजली तेव्हाच होईल की ज्या वेळेला या 4ही नराधमांना फाशी होईल, त्यांच्यावर कडक कारवाई होईल। अशा पद्धतीचं स्टेटमेंट मी या सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी देतो।